मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक महेश डोंगरे यांनी नवनाथ वाघमारे यांना साडी बांगड्याचा आयर आणलाय। वाघमारे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर सकल मराठा समाज आक्रमक झालाय। आज जालन्यात डोंगरे यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक घेतली। यावेळी वाघमारे यांनी केलेल्या वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यात आला। यावेळी महेश डोंगरे यांनी साडी बांगड्या वाघमारे यांना भेट देण्यासाठी आणल्या होत्या। दरम्यान वाघमारे जिथे दिसेल तिथे त्याला ठोकून काढू असा इशारा सुद्धा डोंगरे यांनी दिलाय। आपण बघतोय हे दृश्य आहे महेश डोंगरे यांनी कशा पद्धतीने नेमकं काय घडलं आहे आणि काय वक्तव्य केलं होतं नवनाथ वाघमारेने, बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून। आज हा नवनाथ वाघमारे मराठा समाजाच्या आया बहिणीबद्दल गरळ वाकणाऱ्या आज पंचमी निमित्त नवनाथ वाघमारे यांना आम्ही बांगड्या आणि साडीचे भेट देत आहे। नवनाथ वाघमारे घराला कुलूप लावून पळून गेला आहे। यात त्या गेटवर साडी आणि बांगड्या आम्ही त्याला भेट देऊन चाललेलो आहे। नवनाथ वाघमारे, तुझ्या दम होता तर तू थांबायचं जालन्यामध्ये, कारण का तुला काल सांगितलं होतं, तुला आव्हान दिलं की आम्ही जालन्यामध्ये येतोय आणि तुझं इथं जिथे इथं राहतोय ते बी घर भाड्याचं आहे। भाड्याच्या घरात राहून भाड्या मराठा समाजाच्या आया बहिणीबद्दल गरळ बघतो, तुझा आम्ही निषेध करतो। दिसल तिथं तुला साडी आणि बांगड्या घातल्याशिवाय मराठा समाज गप बसणार नाही। या नवनाथ वाघमारेचं करायचं काय? या नवनाथ वाघमारेचं करायचं काय? दुरी तिरी एक्का, एक मराठा लाख मराठा, एक मराठा लाख मराठा। हे बघा, महाराष्ट्रातील मराठा समाज 18 पगड 12 बलिदाराला घेऊन चालणार आहे। अरे, आमच्या आया बहिणीबद्दल गरळ वागतो तो आणि तू पळून जातो। तुझ्या दम होतं, तू जालन्यात भेटायचं। आता तुझ्या घरी आलोय, घरी पण नाही। आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं संस्कार आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांचा एक आदर्श घेऊन चालतो आम्ही कुठल्याही जातीतील महिलांबद्दल किंवा मुलीबाळांबद्दल बोलत नाही। तू जो चूक केली तुला महाराष्ट्रात दिसेल तिथं मराठा समाजातील युवक तुडवणार। 18 पगड जातीतील युवक तुला तुडवल्याशिवाय राहणार नाही, कारण का तू आमच्या माता माऊलीबद्दलची गरळ वकलय। तुझा आम्ही निषेध करतो। तुला आता बांगड्या आणि साडी भेट दिलेल्या इथं, आणि तुला सांगतो लवकरच तुम्हाला मीडियाच्या माध्यमातून सांगतो, त्याला बांगड्या आणि साडी घालून नाचवल्याशिवाय गप बसणार नाही। हा नाचाय दलाल आहे, सुपारी बाजार आहे, बेवडा आहे, आणि तो भाड्याच्या घरात राहून तुम्हाला सांगतो मराठा समाजाबद्दल वक्तव्य करतो। आम्ही हा नवनाथ वाघमारेचा निषेध करतो। आता आम्ही त्याच्या घरी येऊन बांगड्या आणि साडी अडकवलेल्या आहे। नवन्या जेव्हा कवा येतील तेव्हा हे घाल, नाही तर तू जेव्हा जिथं दिसल तिथं तुला आम्ही बांगड्या आणि साडी घातल्याशिवाय राहणार नाही। आणि दादा, मला सांगा की आता नवनाथ वाघमारेंसाठी तुम्ही एक विशेष खास गिफ्ट आणले, काय ते गिफ्ट आहे आणि काय तुम्ही त्यावर बोलाल? हे बघा, नवनाथ वाघमारे मराठा समाजाच्या आमच्या मुलीबाळांबद्दल आया बहिणीबद्दल बेताल वक्तव्य करत आहे। त्या वक्तव्याचा निषेध करतो। हा नवनाथ वाघमारे हिजडा आहे, त्याला मी काल आव्हान करून पोस्ट टाकून सांगितलं की मी जालन्यात येणार आहे। तो आज आमच्या मराठा समाजातील युवक त्याच्या घरी 5 वेळा जाऊन आले, पहाटेपासून तो कालपासून गायब आहे, फोन बंद करून आहे। म्हणून आमच्या सर्व मराठा समाजातील युवकांचं म्हणणं आहे की आज पंचमी आहे आणि पंचमी निमित्त ना गडी ना बाय दिसणारा कोण आहे, हा छकडा नवनाथ वाघमारेला ही साडी आणि बांगड्या आणल्यात। या साडी आणि बांगड्या त्याला आज नेसवायच्या होत्या, पण तो पळून गेलाय। पण त्याला बहादर सांगतो, तू जिथं दिसल आता ही साडी आणि बांगड्या त्याच्या घरी पोच करण्याचं काम आमच्या येथील मराठा समाजातील युवक आणि आमच्या माता माऊली करणार आहेत। महाराष्ट्रात जिथं दिसेल नवन्या तिथं त्याला बांगड्या आणि साडी घालूनच लावण्याचं काम करणार आहे, आणि ही साडी आणि बांगड्या आम्ही त्याला पोच करतोय। हिजड्या तुझी अवकात नाही। मराठा समाजाबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या या नवनाथ वाघमारेचा आणि लक्ष्मण हाकेचा निषेध करतो। आणि ते काय सांगतोय, पोस्ट टाकून माफी मागत नाही। अरे, तुला कोपऱ्यापासून ढोपऱ्यापर्यंत बडवल्याशिवाय मराठा गप बसणार नाही।